नमस्कार मित्रांनो, विठ्ठल केसरी मैदान आदत भव्य दिव्य मैदान पार पडत आहे. काल ओपन मैदान पार पडलं विठ्ठल केसरीचं आणि आज एक आदत एक बैल मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आज कोणकोणत्या नंदी मैदानात दाखल झालेले आहे आणि कोण कोण गटपास झालेले आहे हे अपडेट देणार आहे. आणि आज वेगाटचा शेवट सर्जा बद्दल सुद्धा सांगून मित्रांनो, आज तो पाळणार आहे का नाही. कारण की मित्रांनो, काल प्रो टॉपचे नंदी पळाले भरपूर. काल मित्रांनो, सेमीमध्ये ज्या वासराने लढत दिली, भरपूर अशी चर्चा त्या नंदीने मित्रांनो, जो सर्जा आणि मास्तर पळाला, सर्जाच्या मालकाने सांगितलेले बकासूर, सर्जा आणि मथुरमध्ये 3 नंदी सोबत पळण्याची इच्छा आहे. बकासूर आणि सर्जा सोबत लवकरच आपल्याला तो वासरू पळताना सुद्धा दिसणार आहे. कारण की मित्रांनो, मोठ्या मैदानामध्ये वासराने एकदम टॉपच्या सेमीमध्ये बाजी मारली. बकासूर आणि त्यांचा पराभव केला. कारण की मित्रांनो, त्या गाडीचा पराभव करणं सुद्धा सोपं नाही. कारण की मित्रांनो, अखंड महाराष्ट्रामध्ये ज्या गाडीने चर्चा आहे, टॉपची गाडी आहे, त्या गाडीचा पराभव केला. पण काय हरकत नाही मित्रांनो, वासरू चर्चेत आलं. एका मैदानामध्ये हार झाली म्हणून बकासूरचं अस्तित्व संपत नसतं. कारण की मित्रांनो, त्याची हार झालेली आहे. कारण की त्याचं अस्तित्व पुसले जाणार नाही. आपल्याला तो सुद्धा आज पळताना दिसणार आहे गट क्रमांकामध्ये. तुम्हाला त्याची माहिती सांगतो. कारण की आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकलेले तुम्ही बघू शकता. त्याचे 2 चिठ्ठ्या आहे. त्या आपल्याला 2 चिठ्ठ्यापैकी एका चिठ्ठीवर बकासूर पळताना दिसणार आहे. आणि आज मित्रांनो, सचिनची गट क्रमांक 17 मध्ये गटाला मित्रांनो एका वासराने सुनील मोरे यांनी सांगितलेले मित्रांनो, तुम्ही नक्की जाऊन बघू शकता. गाडीचा पराभव झालता. सचिन आणि वासरू होतं मित्रांनो त्याच्या गळ्यात आदत. त्या गाडीचा गाडीने पराभव केला. पण मित्रांनो, ज्या गाडीने पराभव केला, त्या गाडी ज्या मालकाची चिठ्ठी होती, त्याच्यावर दुसरी नंदी पळवल्यामुळे ती गाडी बाद करण्यात आली आणि निकाल सचिन आणि त्या वासराला देण्यात आलेला आहे. सचिन सुद्धा आजच्या मैदानामध्ये गटपास झालेला आहे. पुष्पराज सुद्धा गट क्रमांक 8 मध्ये गटपास झालेला आहे. पुष्पराज आणि सुंदर. तसंच मित्रांनो, आज भरपूर असे नंदी मैदानामध्ये दाखल झालेले आहे. गाणंदकरांचा बाब्या, बकासूर. बऱ्याचशा जणांना आतुरता लागलेली आहे, वेगाचा शेवट सर्जा पळणार का? कारण की मित्रांनो, वेगाचा शेवट सर्जा याच्याबद्दल आपण भरपूर माहिती घेतली. कारण की आणखीन त्याची काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही. जशी अपडेट पोहोचल तशी तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचणार. कारण की मित्रांनो, लाईव्ह लॉटमध्ये आपण जवळपास चिठ्ठी ऐकल्या तर आपल्याला वेगाचा शेवट सर्जा याची चिठ्ठी काही ऐकण्यात आलेली नाही. बघू मित्रांनो, तरी आपण मालकाशी कॉन्टॅक्ट करू. कितव्या गटामध्ये आज पळणार आहे का नाही. जशी अपडेट येईल तशीच तुमच्यापर्यंत लवकर अपडेट पोहोचणार. आणि बकासूर सुद्धा आपल्याला लवकरच मैदानामध्ये दमदार एंट्री करताना दिसणार. आणि आज मैदानामध्ये गुलाल करणार का बकासूर, नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.